प्रिय भक्तांनो, तुमचं स्वागत आहे एका अशा दिव्य कथेत जी धैर्य, भक्ती आणि शक्तीची अद्भुत उदाहरण आहे. आज आपण सुरू करतोय हनुमान पुराणचा भाग 1, जिथे तुम्हाला मिळतील भगवान हनुमानांच्या जन्माशी संबंधित दिव्य गोष्टी. त्यांचा जन्म कसा झाला, त्या अनोख्या घटनांचा अनुभव ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाला आश्चर्यचकित केलं. ही फक्त एक कथा नाही, तर एक आध्यात्मिक प्रवास आहे जो आपल्याला भक्ती, समर्पण आणि धैर्य यांचा खरा अर्थ शिकवतो. तर चला, श्रद्धा आणि आस्थेने डुबकी मारूया हनुमान पुराण भाग 1च्या या पवित्र कथेत. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं एकदा पुन्हा मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला सनातन धर्माच्या अमूल्य कथा, खोल रहस्ये आणि प्राचीन ज्ञान मिळेल. स्वर्गातल्या सभेमध्ये एक अप्सरा होती. तिचं नाव पुंजिकास्थला होतं. ती तिच्या सौंदर्यासाठी आणि गोडसर स्वभावासाठी ओळखली जात असे. तिची सुंदरता इतकी होती की इंद्राच्या सभेत कुणीही तिच्या रूपाकडे नजर हटवू शकत नव्हता. एकदा ती एका खोल ध्यानात असलेल्या तपस्वी ऋषीकडे गेली. तिच्या गोडसर स्वभावामुळे तिने ऋषीचा उपहास केला. पुंजिकास्थलाच्या या वागणुकीमुळे ऋषीचा ध्यान भंग झालं आणि ते रागाने भरलेला ऋषी म्हणाला, "अरे अप्सरा, तुझ्या चंचलतेमुळे एका तपस्वीचा अपमान झाला आहे. या पापामुळे तुझा जन्म माकडाच्या रूपात पृथ्वीवर होणार आहे. तुझी ही सुंदरता आणि चंचलता तुझ्या शापाचं कारण ठरणार आहे." पुंजिकास्थला म्हणाला, "हे मुनिवर, मला माफ करा. हे सगळं माझ्या अनोळखीनं झालंय. कृपया या शापातून सुटका होण्याचा काही उपाय सांगा." पुंजस्थलाच्या पश्चात्तापाला पाहून ऋषीचं मन द्रवून गेलं, पण तो त्याच्या वचनापासून मागे हटू शकत नव्हता. ऋषीने दयाळू आवाजात म्हटलं, "माझं वचन खोटं होऊ शकत नाही. तू आता माकड आहेस. ती होशील, पण मी तुला वरदान देतो की तुला हवं तेव्हा मनुष्य किंवा माकडाचं रूप धारण करता येईल. त्या रूपात तुला एक महान मुलगा होण्याचा सन्मान मिळेल." ऋषींच्या शापामुळे ती सुंदर अप्सरा वानर महामंसवी कुंजरची मुलगी म्हणून पृथ्वीवर अवतरली. तिला अंजना असं नाव दिलं गेलं. अंजना इतकी सुंदर होती की तिची तुलना संपूर्ण पृथ्वीवर कुणीही करू शकत नव्हतं. तिच्या रूप, चारित्र्य आणि गुणांची कीर्ती दूर दूर पसरली होती. लावण्यवती अंजनाचं लग्न धाडसी आणि पराक्रमी वानर राजा केसरीशी झालं. कपिराज केसरी कंचनगिरी सुमेरू पर्वतावर राहत होते. अंजना पण आपल्या नवऱ्याबरोबर त्या सुंदर आणि शांत पर्वतावर सुखाने राहायला लागली. वीरवर केसरी आपल्या बायकोकर खूप प्रेम करत असे आणि अंजना पण नेहमी आपल्या नवऱ्याच्या सेवेत तत्पर असे. त्यांचं लग्नानंतरचं आयुष्य खूप आनंदात होतं, पण त्यांच्या आयुष्यात एक दुःखाचं सावट होतं. त्यांना मूल होत नव्हतं. अनेक वर्ष गेली, पण त्यांच्याकडे मूल नव्हतं. श्री हनुमानाच्या जन्माबद्दल शास्त्रात अनेक कथा उपलब्ध आहेत. त्या सगळ्या कथा देवाच्या लीलेचा एक अद्भुत आणि मंगलकारी भाग आहेत. देवाच्या लीलांना इतक्या रहस्यमय आणि मंगलकारी असते की देवताही आणि मोठमोठे योगी पण त्यांना पूर्णपणे समजू शकत नाहीत. या कथांचा सार एकच आहे: हनुमानजीचा जन्म भगवान शिवांच्या अंशातून झाला, भगवान श्रीरामांच्या कामाला यशस्वी करण्यासाठी. या कथांमधून हेही दिसतं की भगवान आपल्या इच्छेनं कुठल्याही रूपात प्रकट होऊ शकतात आणि प्रत्येक कथाचा एकच उद्देश आहे: भक्तांचा उद्धार आणि धर्माची स्थापना. आपण इथेच त्या मंगलकारी कथांचं वर्णन करणार आहोत, ज्या आपल्याला त्या महान शक्तीच्या प्रकट होण्याच्या विविध पैलू दाखवतात, ज्यांना आपण पवनपुत्र हनुमान म्हणून ओळखतो. ही कथा अशी आहे की जेव्हा देवता आणि दानव यांच्यात अमृतासाठी भयंकर युद्ध चालू होतं, तेव्हा दानवांना गोंधळात टाकण्यासाठी भगवान विष्णूने एक अतिशय मोहक स्त्रीचा रूप घेतला, ज्याला मोहिनी अवतार म्हणतात. मोहिनीच्या रूपात त्यांनी दानवांना वेधून घेतलं आणि देवतांना अमृत पाजून अमर केलं. जेव्हा भगवान शिवांनी आपल्या परम आराध्य भगवान विष्णूच्या या अद्भुत आणि मनमोहक रूपाबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांच्या मनातही त्या रूपाला पाहण्याची तीव्र इच्छा जागी झाली. कथावाचक म्हणाला की भगवान शंकर आपल्या अर्धांगिनी माता पार्वतीसोबत क्षीरसागराच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी भक्ती आणि प्रेमाने भावाने भगवान विष्णूचं स्तवन केलं. त्यांची पुकार ऐकून भगवान विष्णू त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले. भगवान शंकर म्हणाले, "हे प्रभू, मी ऐकलंय की तुम्ही अमृत वाटप करताना एक फार सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं होतं. माझ्या मनात त्या रूपाचं दर्शन होण्याची जबरदस्त इच्छा आहे. कृपया मला ती मोहिनीची रूप पुन्हा दाखवा." भगवान विष्णू हसत म्हणाले, "हे योगेश्वर, तुम्ही तर योगी आहात. तुमच्यासाठी माझ्या या मायावी रूपाचं काय महत्त्व? ही तर फक्त एक लीला होती." भगवान शंकर आग्रहाने म्हणाले, "नाही प्रभू, जरी मी योगी आहे तरीही मी माझ्या आराध्याच्या त्या मोहक रूपाला पाहण्याची इच्छा ठेवतो. दर्शनाचा त्याग मला कधीच करायचा नाही. ही माझ्यासाठी एक महत्त्वाची लीला आहे, ज्याचा मला अनुभव घ्यायचा आहे." भगवान शिवांच्या या अतूट इच्छेला पाहून भगवान विष्णू हसत म्हणाले, "तथास्तु,
तसेच होवो, आणि ते आकस्मिक गायब झाले. भगवान शिव आपल्या आराध्याच्या मोहिनी रूपाचा आनंद घेण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहू लागले. वातावरण शांत आणि मनमोहक होतं. निसर्ग स्वतःची सुंदरता पसरवत होता. त्याचवेळी भोलेनाथाला काही अंतरावर लतांमध्ये एक अत्यंत सुंदर स्त्री दिसली. ती आपल्या हातांनी एक गोळा उडवत खेळत होती. तिचं सौंदर्य इतकं मनमोहक होतं. ती पाहून योगी भोलेनाथही आपली सगळी बुद्धिंगोड उलटपुलट झाली. ते डोळे फुलवताच मोहिनीकडे बघत राहिले. त्यांची सगळी तपस्या आणि एकाग्रता चूर झाली. मग अचानक एक थंड वाऱ्याचा झोका आला आणि मोहिनीचा कपडा तिच्या शरीरावरून सरकला, ज्यामुळे ती जवळजवळ नांग झाली. लाजून ती सुकून लांबणाऱ्या लतातात लपण्याचा प्रयत्न करू लागली. हे दृश्य पाहून चिताभस्म धारण करणाऱ्या योगीराज शंकरचंही संयम संपुष्टात आला. त्यांनी लज्जा बाजूला ठेवून वेडेपणाने मोहिनीनंतर धाव घेतली. मोहिनीने योगेश्वर शंकरला आपल्याकडे येताना पाहून हसली आणि दूर पळायला लागली. भगवान शिव, जे आपल्या एकाग्रतेसाठी प्रसिद्ध आहेत, जायचे होते, पण आज स्वतः आपल्या आराध्याच्या मायेच्या जाळ्यात अडकून राहिले होते. त्यांचं हृदय प्रेम आणि आकर्षणाने भरून गेलेलं होतं. ते त्या मोहिनीच्या रूपाच्या मागे धावत होते, ज्याला पाहून ते स्वतःला थांबू शकत नव्हते. भूतभावना असलेले भगवान शिव, जे योग आणि वैराग्याचं प्रतीक आहेत, आज मोहिनीच्या मागे धावत होते. मोहिनी हळूहळू त्यांच्यापासून दूर जात होती आणि भगवान शिवच्या प्रेमाचा आणि आकर्षणाचा वेग वाढत चाललं होतं. या प्रेमाच्या वेगात भगवान नीलकंठला स्वतःच्या स्थितीचा काहीच अंदाज नव्हता. ते जंगलांत, पर्वतांवर, ऋषींच्या आश्रमांत आणि देवलोकातही मोहिनीच्या मागे धावत होते. धावत धावत भगवान शिवांनी मोहिनीचा हात धरला. मोहिनी लगेच आपला हात सुटवून पुन्हा पळायला लागली. त्यांच्या स्पर्शाने कामाच्या शत्रू पूर्णपणे बेहोश झाले होते. त्यावेळी माता पार्वती, शिव, ऋषी आणि सारे देवगण हे अद्भुत आणि आश्चर्यकारक दृश्य पाहून थक्क झाले होते. तेव्हा रागाने भरलेला प्रलयंकर शंकरचा राग कोणाला समजावता आला. सगळेजण जणू जमिनीवर झाले आणि गप्पच बसले. अखेर योगीराजाचा संताप शांत झाला आणि त्यांना आपली स्थिती समजली. त्यांनी हात जोडून डोकं खाली करून म्हटलं, प्रभू, तुमची माया अगम्य आहे आणि ती समजून घेणं शक्य नाही. त्यावेळी त्यांच्यासमोर वनमाला घाललेला चतुर्भुज प्रभू प्रकट झाला. त्याने महादेवाची भक्ती आणि विश्वास यांची खूप प्रशंसा केली आणि मग अचानक गायब झाला. भगवान शंकराचं ते वीर्य वाया गेलं नाही. त्याचं वीर्य रामाच्या कामात उपयोग व्हावा म्हणून भगवान शंकरांनी सप्तर्षींना प्रेरणा दिली. त्यांनी ते वीर्य पानावर ठेवून योग्य वेळ येताच केशरीची पत्नी माता अंजना यांच्या कानाच्या मार्गातून ते प्रवेश करून दिलं. याच दिव्य योगामुळे हनुमानजीचा जन्म झाला, जे भगवान शिवाचेच अंश होते. बऱ्याच वर्ष सुखकर वैवाहिक जीवन जगल्यानंतरही वानरराज केशरी आणि त्यांची प्राणप्रिय अंजना यांचं मन एकदम रिकामं होतं. त्यांच्या घरात कुणी लहान मुलगा नाही खेळत होता. त्यांना मुलगा न झाल्याचं दुःख त्यांच्या हृदयाला खूप त्रास देत होतं. या दुःखाने त्रस्त होऊन आई अंजनाने ठरवलं की त्यांनी आपलं शरीर कष्ट करूनही एक हुशार मुलगा मिळवून घेणार. त्यांनी आपल्या नवऱ्याची परवानगी घेतली आणि किष्किंधा जंगलात जाऊन खूप कडक तपश्चर्या सुरू केली. अंजना देवींनी अन्नपाणी बंद केलं आणि फक्त देवाच्या नावावर विश्वास ठेवून तपश्चर्या चालू ठेवली. त्यांची तपस्येची आग इतकी तीव्र होती की त्यातून संपूर्ण जंगल उजळून निघाले. त्यांची तपस्या किती कठीण आणि निष्ठेची होती हे पाहून सगळे ऋषीमुनी आणि देवताही थक्क झाले. तिथेच एक महान तपस्वी महामुनी मतंग, जे त्यांच्या दैवी दृष्टीने सगळं बघत होते, ते त्यांच्याकडे आले. मुनी मतंग शांतपणे म्हणाले, अंजना देवी, तुम्ही एवढी कठोर तपस्या का करत आहात? तुमच्या चेहऱ्यावर महान तपस्विनीचं तेज आहे, पण त्याचवेळी एक खोल वेदना देखील दिसते. माता अंजना नम्रतेने आणि करुणेने भरलेल्या आवाजात म्हणाल्या, हे मुनीश्वर, माझं लग्न मानर केशरीशी झालंय आणि आम्ही खूप काळापासून आपसात सुखाने राहत आहोत, पण आमचं हे सुख अपूर्ण आहे. अजूनपर्यंत मला मुलगा मुलगी झालेला नाही. माझं मन या कमतरतेमुळे खूप व्याकुळ आहे. मी किष्किंधामध्ये अनेक व्रत उपवास केले, अनेक तीर्थस्थानांची यात्रा केली, पण काहीही फायदा झाला नाही. आता पुन्हा मी मूळ मिळवण्यासाठी तीव्र तपस्या सुरू केली आहे. तुम्ही तर सर्वज्ञ आहात. कृपया मला एक यशस्वी मुलगा मिळवण्याचा काही उपाय सांगा, ज्यामुळे माझ्या आयुष्यातील हा रिकामापणा दूर होईल. माता अंजना यांच्या दुःख भरल्या शब्दांना ऐकून तपोधन महामुनी मतंग यांचं मन करुणेने भरून गेलं. त्यांनी आपली दिव्य
दृष्टीने भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान पाहिलं. त्यांना समजलं की आई अंजना भाग्यवान आहे आणि तिच्या गर्भातून असा मुलगा जन्मेल जो स्वतः भगवान शिवाचा अंश असेल आणि भविष्यात भगवान श्रीरामाची सेवा करेल. मुनी मतंग शांत आणि गंभीर आवाजात म्हणाले, हे देवी अंजना, तू चिंता सोड. तुझ्या नशिबात असा पुत्र लिहिलाय ज्याच्या पराक्रमाने आणि कीर्तीने तीनही लोक गाजतील. मी तुला तो तप सांगतो जो तुझ्या मनोकामना पूर्ण होईपर्यंत तुला घेऊन जाईल. तो वृषभाचल पर्वतावर जा, जो थेट भगवान व्यंकटेश्वराचं वास्तव्य आहे. तिथं जाऊन श्रद्धा आणि भक्तीने त्यांच्या चरणी प्रणाम करायचा. मुनी मतंग पुढे म्हणाले, त्या डोंगराजवळ आकाशगंगा नावाचे एक खूप पवित्र तीर्थ आहे. तिथं स्नान करायचा आणि त्याचं पवित्र जल ग्रहण करायचा. मग मन एकाग्र करून त्या तीर्थाच्या काठावर पवनदेवाची कठोर तपस्या करायची. तुझ्या निष्ठा आणि पवित्रतेमुळे पवनदेव तुझं समाधान होतील आणि तुला असं वरदान देतील की तुला एक पुत्र मिळेल. तुझा तो पुत्र त्याच्या शक्ती, बुद्धी आणि पराक्रमाने देव, राक्षस आणि माणसांनाही हरवू शकेल. तो अस्त्रशस्त्रांपासूनही तो अजेय असेल आणि त्याची ताकद अपार असेल. माता अंजना मुनीच्या या शब्दांनी आशा आणि आनंदाने भरून गेली. ती आपलं दुःख विसरून मुनी यांच्या पायांमध्ये मनापासून नमस्कार करते आणि लगेच वृषभाचलाकडे निघाली. कथावाचक म्हणाला, महामुनीच्या शब्दांनी माता अंजनाच्या मनात नवीन आशेचा प्रकाश झाला. तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज दिसू लागले. ती मुनी यांच्या पायांमध्ये पुन्हा पुन्हा नमस्कार करत कृतज्ञतेने आशीर्वाद घेतली. मग तिने वेळ न घालवता तो महान वरदान मिळवण्यासाठी वृषभाचलाची यात्रा सुरू केली. ती निघाली. त्यांचा मन आता दुःखाने नव्हे तर येणाऱ्या अद्भुत भविष्याचा विचार करून आनंदित होत होता. आई अंजना अत्यंत श्रद्धा, विश्वास आणि धैर्याने तपस्या करत राहिली. त्यांनी फक्त पाणी आणि हवा घेऊनच जगणे चालवले. त्यांना त्यांच्या शरीराची काहीही काळजी नव्हती. त्यांच्या तपस्येच्या पवित्रतेने आणि कठोरतेने तीनही लोक हालून गेले. चैत्र महिन्याच्या पौर्णिमा दिवशी त्यांच्या कठोर तपस्येने समाधानी होऊन स्वतः वायुदेव प्रकट झाले. त्यांचा तेज असा होता जणू हजारो सूर्य एकत्र उगवले असं. वायुदेव प्रेमाने आणि आनंदाने भरलेल्या आवाजात म्हणाले, हे देवी, मी तुमच्या तपस्येची भक्तीमुळे खूप आनंद झालाय. तुझा संकल्प आणि धैर्य अगदी अप्रतिम आहे. तू हवटे वर माग, मी ते नक्की पूर्ण करीन. वायुदेवांचं दर्शन झाल्यावर अंजना यांच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रूंचं सांडण होतं. ती त्यांना प्रणाम करते. आई अंजना खूप नम्रतेने आणि भक्तीने म्हणाली, हे महाभाग, माझी एकच इच्छा आहे. कृपया मला असा पुत्र दे की जो बलवान, पराक्रमी, बुद्धिमान आणि यशस्वी असो. माझ्या आजीबाजूच्या गोदाला भरून टाका, ज्यामुळे माझ्या वंशाचं नाव उजळेल. वायुदेव म्हणाले, तथास्तु. तुझ्या तपाने मला इतका आनंद दिलाय की मी स्वतःच तुझा मुलगा बनवून तुला जगात प्रसिद्ध करेन. तुझा मुलगा माझ्यासारखा जलद आणि ताकदवान असेल. त्याचा पराक्रम असा असेल की तो कुठल्याही शत्रूला कधीही हरवू शकणार नाही. वायुदेवाच्या या खास वरदानामुळे आई अंजना खूप आनंदी झाली. ही बातमी ऐकून वानरराज केसरीही खूप खुश झाले. त्यांना खात्री झाली की आता त्यांच्या घरात असा मुलगा जन्माला येणार आहे ज्याची कीर्ती पिढ्यानपिढ्या अमर राहील. अजून एका कथेनुसार एकदा अतिशय सुंदर आई अंजना स्वतःला सुंदर कपडे आणि सुगंधी दागिने घालून सजवली. तिचं सौंदर्य असं होतं की ती एक देवीचं पुतळं वाटत होती. ती एका डोंगराच्या शिखरावर उभी राहून त्या अप्रतिम निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेत होती. थंड सुकाणू वारा तिच्या मनाला शांती देत होता. त्या क्षणी तिच्या हृदयात एक तीव्र इच्छा जागी झाली. माता अंजना मनात म्हणाली, काश माझा एक हुशार आणि शूर मुलगा असता जो माझ्या वंशाचं नाव उजळवतो. असं विचार करताच अचानक जोरदार वाऱ्याचा एक झोंका आला. तो झोंका इतका शक्तिशाली होता की माता अंजनाचे कपडे तिच्या शरीरावरून सरकले. तिला असं वाटलं की कुठल्या अदृश्य शक्तीने तिला स्पर्श केला आहे. अचानक झालेल्या स्पर्शाने ती खूप घाबरली आणि रागावली. तिने लगेच आपले कपडे घट्ट धरले आणि त्या अनोळखी स्पर्श करणाऱ्याला ओरडून म्हणाली, कोण आहे जो माझ्या पतिभक्तीला नष्ट करण्याचा धाडस करत आहे? अंजनाच्या रागाने घाबरलेला पवनदेव लगेचच तिच्यासमोर प्रकट होतो. त्याचं रूप अगदी दैवी आणि शांत आहे. पवनदेव म्हणाले, हे कल्याणी, तुला घाबरायचं काहीही कारण नाही. मी तुझ्या पतिव्रतेला नष्ट करत नाहीये. माझा स्पर्श तर फक्त एक वरदान होता. मी अनाहूतपणे तुझं आलिंगन केलं आणि माझ्या मानसिक संकल्पाने तुला एक पुत्र दिला आहे. प्रदान केला आहे. पवनदेव पुढे म्हणाले, तुझा हा मुलगा बल, पराक्रम आणि बुद्धीने परिपूर्ण असेल. तो मोठा, धैर्यशील, अतिशय तेजस्वी आणि प्रबल असेल. त्याची प्रदान केला आहे. पवनदेव पुढे म्हणाले, तुझा हा मुलगा बल, पराक्रम आणि बुद्धीने परिपूर्ण असेल. तो मोठा, धैर्यशील, अतिशय तेजस्वी आणि प्रबल असेल. त्याची उडी माझ्या इतकी शक्तिशाली असेल आणि त्याचा वेग इतका जोरदार असेल की त्याला कोणताही थांबवू शकणार नाही.
कथावाचकाने सांगितले की पवनदेवांचे हे शब्द ऐकून माता अंजना चिडचिड लगेच शांत झाली आणि तिचं मन आनंदाने भरून गेलं. तिने पवनदेवाला माफ केलं आणि आपल्या भविष्यातील वीर मुलाच्या कल्पनेत हरवली. या घटनेनंतरच माता अंजना गर्भवती झाली आणि या अद्भुत बातमीने वानरराज केसरी आनंदित झाला. प्रसन्नतेची कोणतीही सीमा राहिली नाही. अयोध्येच्या महान नरेश राजा दशरथ आपल्या तीनही राण्या कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रासोबत अतिशय आनंदाने राज्य करत होते. पण त्यांच्या आयुष्यात एक खोल दुःखणं होतं. त्यांना कोणतीही संतानी नव्हती. वय जास्त झालं तरीही संततीची आशा संपली की राजा खूप चिंतित व्हायला लागला. कथावाचक म्हणाला, आपल्या कुलगुरू महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेवर राजा दशरथने संतान प्राप्तीसाठी एक खास यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. या यज्ञाला पुत्रेष्ठी यज्ञ म्हणतात. त्यांनी अत्यंत श्रद्धेने महर्षी व्यासरंग यज्ञाचा आचार्य म्हणून नियुक्त झाला. यज्ञाच्या विधी सुरू झाल्या आणि ऋषीने भक्ती आणि नियमांनुसार अग्नीत आहुत्या देऊ लागला. यज्ञाची आग अगदी जोरात पेटली आणि त्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याच्या हातात खीर भरलेलं पात्र होतं. कथावाचक म्हणाला, यज्ञाच्या पवित्र आगीतून प्रसन्न होऊन अग्निदेव स्वतः प्रकट झाले. त्यांच्या हातात सोन्याचं पात्र होतं, ज्यात खीर होती. अग्निदेव शांत आणि दिव्य आवाजात म्हणाले, हे राजा दशरथ, तुमच्या तपस्या आणि भक्तीमुळे मी खूप आनंदी आहे. तुमचं यज्ञ यशस्वी झाला आहे. ही खीर तू आपल्या तीनही राण्यांना अनुक्रमे वाटून दे. या खीरच्या प्रभावामुळे तुला असे पुत्र मिळतील जे तुझ्या कुलाच्या कीर्तीला अनंत काळापर्यंत वाढवतील. अग्निदेव एवढे म्हणताच दिसूनच निघून गेले. राजा दशरथ कृतज्ञतेने भरून त्या खीराचा पात्र स्वीकारला. अग्निदेव गेल्यानंतर राजा दशरथने ती दिव्य खीर आपल्या राण्यांमध्ये वाटायला सुरुवात केली. त्यांनी खीरचा सगळ्यात मोठा भाग आपल्या ज्येष्ठ राणी महाराणी कौशल्याला दिला. मग उरलेला अर्धा भाग 2 भागात विभागून एक भाग त्यांनी दुसऱ्या राणी कैकेयीला दिला. शेवटी उरलेला भाग राजाने माता कौशल्या आणि माता कैकेयी यांच्या हातांवर ठेवून त्यांची परवानगी घेऊन त्यांची सगळ्यात लहान राणी सुमित्राला दिलं. माता कैकेयी हातात खीर घेऊन काहीतरी विचार करत होती की अचानक आकाशातून एक चील झपाटून आली आणि तिच्या चोंचीतली खीर उडवून घेतली. ती लगेच आकाशात उडून गेली. तेव्हा माता कैकेयी खूप चिंतित झाली. महाराज दशरथ यांच्या प्रेरणेने माता कौशल्या आणि माता सुमित्राने त्यांच्या खीरमधला थोडा थोडा भाग माता कैकेयीला दिला. तीनही राणी गर्भवती झाल्या. महाराणी कौशल्याकडून भगवान श्रीराम, माता कैकेयीकडून भगवान भरत आणि माता सुमित्राकडून भगवान लक्ष्मण आणि भगवान शत्रुघ्न हे रूप प्रकट झाले. कपिराज केसरी आपल्या सुंदर पत्नी अंजनासोबत सुमेरू पर्वतावर राहायचे. आई अंजना बाळाला मिळण्यासाठी 7000 वर्ष भगवान शंकराची पूजा करत राहिली. भगवान आशुतोष खूप आनंदी झाले आणि आई अंजना यांना वर मागायला सांगितलं. आई अंजना नम्रपणे म्हणाल्या, दयाळू शंभू, मला सर्व सद्गुणांनी परिपूर्ण एक योग्य बाळ पाहिजे. भगवान भोलेनाथ खूप आनंदाने म्हणाले, 11 रुद्रांमध्ये माझा अंश 11वा रुद्र तुझ्या मुलाच्या रूपात प्रकट होईल. त्यांनी पुढे सांगितले की तू एक मंत्र जप कर, पवन देवता तुला त्याचा प्रसाद देतील. पवनदेवांच्या प्रसादामुळेच तुला सर्व गुणांनी परिपूर्ण पुत्र मिळेल. पार्वतीचे देवगण दिसायला गेले होते आणि माता अंजना हात पसरवून शिवांनी दिलेला मंत्र जपू लागली. त्यावेळी रागातून भरलेली चील कैकेयीच्या नशिबाचा खीर घेऊन आकाशात उडत होती. अचानक जोरदार वारा आला आणि चीलचा अंग सिकोडे लागला. खीर तिच्या चोंचातून पडली. पवनदेव आधीच तयार होते. त्यांनी ती खीर माता अंजनेच्या हातात टाकली. भगवान शंकर आधीच सांगून गेले होते. त्यामुळे माता अंजनेने त्वरित पवनदेवांच्या प्रसाद स्वरूप खीरला खूप आदराने स्वीकारले आणि ती गर्भवती झाली. ती शुभ वेळ आली होती. चैत्र शुक्ल पौर्णिमा, मंगळवारचा तो पवित्र क्षण होता, जेव्हा भगवान शिवांचा 11वा रुद्रावतार पृथ्वीवर येणार होता. भगवान शिवांनी आपल्या परम आराध्य भगवान श्रीरामांच्या अवतार लीलेत मदत करण्यासाठी आपल्या अंशाने 11व्या रुद्राच्या रूपात या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तात माता अंजनेच्या गर्भातून पवनपुत्र महावीर हनुमान म्हणून पृथ्वीवर अवतार घेतला. कथावाचक म्हणाला, हा सामान्य जन्म नव्हता. हा असा क्षण होता जेव्हा पृथ्वीवर एक अद्वितीय योद्धा आणि भक्त जन्माला आला, ज्याची भक्ती, ताकद आणि बुद्धी याला कोणीही नाही आणि होणारही नाही. त्यांचा अवतरण फक्त अंजना आणि केसरीसाठी नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडासाठी एक मोठी घटना होती. त्यांच्या जन्माने रामकाज सिद्ध करण्यासाठी एक अतिशय ताकदवान सहाय्यक प्रकट झाला. काही भक्त त्यांचा प्रकट होणं चैत्र शुक्ल एकादशीला, मघा नक्षत्रात, काही कार्तिक कृष्ण चतुर्दशीला आणि काही कार्तिक पौर्णिमेला मानतात. पण भावनिक भक्तांसाठी त्यांच्या आराध्याच्या सर्व पुण्यतिथ्या खास असतात. मुख्य गोष्ट म्हणजे भगवान शिव स्वतःच्या इच्छेने श्रीरामांच्या कार्याला यशस्वी करण्यासाठी अंजना यांच्या मुलारूपात पृथ्वीवर जन्म घेतला. लिया
बोला सियाराम की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सियाराम, जय जय सियाराम. भगवान शिवाच्या 11व्या रुद्रावताराने पृथ्वीवर पाऊल टाकलं तेव्हा निसर्ग अगदी रमणीय झालं होतं. दिशाभाग आनंदानं भरले होते. सूर्यदेवाच्या किरणांमध्ये गंध आणि थंडावा होता. नद्या स्वच्छ पाणी वाहू लागल्या होत्या. पक्षी उत्सुक डोळ्यांनी अंजनाच्या मुलाच्या आगमनाची वाट पाहत होते. झरे आनंदाने उडत वेगाने वाहत होते. जंगलांत आणि बागांमध्ये विविध रंगांचे सुंदर फुलं फुलले होते. त्यावर मधमाशा गुणगुना करत होत्या. हळूहळू थंडी वारा वाहत होता. भगवान शंकर माता अंजना यांचा मुलगा म्हणून प्रकट झाले आणि त्यांचा जन्म झाला तेव्हाच हनुमानांचं सौंदर्य अतुलनीय आणि सांगता येण्यासारखं नव्हतं. त्यांची शरीर रचना पिंगळ रंगाची होती. त्यांचे केस आणि डोळे पण पिंगळ रंगाचे होते. हनुमानांवर विजेप्रमाणे चमकणारे सोन्याचे सुंदर कुंडल होते आणि तेच घेऊन ते माता अंजना यांच्या गर्भातून जन्माला आले. त्यांच्या डोक्यावर जटांत मणक्यांची टोपी फारच छान दिसत होती आणि त्यांनी कोपीन व काशाचा कपडा घातला होता. त्यांचा मोठा वज्रयुक्त यज्ञोपवीत दिसत होता. हातात वज्र होते आणि कमरेला मुळा जाळीने सजवलेली मेखला होती. त्यांचा मुलगा अलौकिक सौंदर्य पाहताच माता अंजना आनंदाने भरून गेली. भाग्यवती धर्तीवर हनुमानजींचे पावले पडताच माता अंजना आणि केसरी राजे यांचा आनंदाचं ठिकाण राहिलं नाही. सगळीकडे आनंद आणि उत्साहाच्या लाटांनी जोर धरला. देव, ऋषी, गण, कपिगण, पर्वत, झरे, नद्या, समुद्र, प्राणी आणि जडजिवंत सगळेच आनंदाने भरून गेले. सगळीकडे आनंद आणि सुखाचं राज्य पसरलं होतं. माता अंजना आपल्या आवडत्या मुलगा हनुमानजीची फार काळजी घेत होती. केसरी राजेही त्यांना खूप प्रेम करत होते. जेव्हा हनुमानजी आनंदाने किलकिल करत असत तेव्हा माता अंजना आणि केसरी आनंदाने भरभरून आनंदी झाले. भगवान हनुमानच्या बालपणीच्या खेळा खूपच आकर्षक आणि अद्भुत होत्या. एकदा कपिराज केसरी कुठेतरी बाहेर गेले होते आणि आई अंजना पण बालकाला झोपून जंगलात फळे गोळा करत गेली होती. हनुमानाला भूक लागली होती. आई नसताना ते हातपाय उडवून रडू लागले. अचानक त्यांची नजर पूर्वेकडे क्षितिजावर गेली. सूर्य उगवत होता. त्यांनी सूर्याच्या लाल गोळ्याला एक लाल फळ समजून घेतले. ताकद आणि पराक्रमासाठी विशेष तयारीची गरज नसते. हनुमान तर आई अंजनाच्या कुशीतच प्रचंड शक्तिशाली होते. शंकर 11व्या रुद्रक्रीडे करत होते. वायुदेव आधीच त्याला उडण्याची ताकद दिली होती. हनुमान जोरात उडी मारून वायूप्रमाणे आकाशात उडू लागले. हनुमान इतक्या वेगाने उडताना देवता, दानवे आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणू लागले की वायुपुत्राच्या वेगासारखा वेग तर वायू, गरुड आणि मनालाही नाही. वायुदेवाने आपला मुलगा सूर्यदेवांकडे जाताना पाहिला आणि त्याला भीती वाटली की कुठे त्याचा मुलगा सूर्याच्या तेजस्वी किरणांनी भाजला जाऊ नये. म्हणून तो बर्फासारखा थंड होऊन त्याच्यासोबत जाण लागला. सूर्यदेवांनी अचानक ते बालक त्यांच्या दिशेने येताना दिसला. ते लगेच ओळखले की हा पवनपुत्र आहे, जो आपल्या वडिलांच्या वेगाने त्यांच्याजवळ येत आहे आणि स्वतः पवनदेवही त्यांच्या संरक्षणासाठी सोबत आहेत. सूर्यदेवांनी हे आपले भाग्य समजले की भगवान चंद्रमौली म्हणजेच हनुमानजी त्यांच्या मदतीला येत आहेत. सूर्याच्या अग्नीप्रमाणे गरम किरणा थंड झाल्या. हनुमानजी सूर्याच्या रथावर चढून त्यांच्यासोबत खेळायला लागले. संयोगाने त्या दिवशी अमावस्या होती. अमावस्येला राहू सूर्याला ग्रहण घालायला येतो. हे त्याचे नियत कर्म आहे. राहू आपला नियत कर्म म्हणून सूर्यदेवाला ग्रहण करण्यासाठी राहू आला. त्याने सूर्याच्या रथावर बसलेल्या त्या तेजस्वी मुलाला पाहिला, पण त्याची काळजी न करता तो पुढे सरकला. राहूला पाहून हनुमानजींना भूक आठवली. कथावाचक म्हणाले, हनुमानजींनी त्या काळ्या राहूला एक सुंदर आणि चविष्ट लाल फळ समजून त्याला पकडलं. त्यांच्या वज्रसारख्या मुठीत राहू जोरात सावरू लागला. तो कोणत्याही प्रकारे आपले प्राण वाचवून पळाला आणि थेट स्वर्गलोकात देवराज इंद्रांच्या जवळ गेला. राहू रडत म्हणाला, हे सुरेश्वर, तुम्ही माझी भूक भागवण्यासाठी सूर्य आणि चंद्राला माझ्या अधीन केले होते, पण आज तुम्ही हे अधिकार इतर कोणाला का दिला? आज सणाच्या वेळी मी सूर्याला खाण्यास गेलो होतो, पण तिथे आधीच असलेला दुसरा राहू मला घट्ट पकडून ठेवला. मी कुठेतरी माझी जीव वाचवून इथे आलोय. डोळ्यात अश्रू भरलेला राहू बोलताना इंद्र काळजीत पडले. ते आपल्या सिंहासनावरून उठले आणि ऐरावत हत्तीवर बसून घटनास्थळी निघाले. राहू त्यांच्या पुढे आड चालत होता. इंद्र मनात विचार करत होते की त्यांच्याजवळ असा कोण आला की राहूला भीती वाटून तो जीव वाचवून पळाला. तिथेच राहू मोठ्या वेगाने सूर्याकडे धावत होता. त्याला पाहताच हनुमानजींना पुन्हा भूक लागली. ते राहूला एक सुंदर आणि चवदार अन्न समजून त्यावर झपाटले. राहू ओरडत इंद्राकडे पळाला. हनुमानजी ऐरावताला पाहतात, जो एक मोठा पांढरट हत्ती आहे. राहूला वाचताना पाहून हनुमानजींनी इंद्राचा ऐरावत हत्ती पाहिला. त्यावेळी हनुमानजींचा रूप जळत्या आगसारखा तेजस्वी आणि भयानक दिसत होता. त्यांनी ऐरावतालाही एक सुंदर आणि मोठा फळ समजून त्यावर झपाटले. जेव्हा देवराज इंद्राने त्या तेजस्वी आणि रागीट मुलाला आपल्या ऐरावत हत्तीवर झपाटताना पाहिले तेव्हा ते घाबरले. त्यांना वाटले की हा मुलगा कोण आहे ते कुणाला माहीत नाही आणि कुठे त्यांच्या ऐरावतला काही होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या आणि आपल्या वाहनाची सुरक्षा करण्यासाठी इंद्राला त्याचा सर्वात ताकदवान अस्त्र वज्र आठवला.
त्याने काही विचार न करता आवेशात येऊन त्या लहान हनुमानवर वज्राने मार केला. कथावाचक म्हणाला, तो वज्र देवतांतील सर्वात ताकदवान अस्त्रांपैकी एक होता. थेट हनुमानच्या ठोळीत, ज्याला हू म्हणतात, त्याला लागला. वज्राचा प्रहार इतका जोरदार होता की लहान हनुमान चटकन एका पर्वताच्या शिखरावर कोसळले आणि बेहोश झाले. कथावाचक म्हणाला, आपल्या आवडत्या मुलाला इंद्राचा वज्र के आघाताने त्रस्त होऊन आणि बेहोश होताना पाहून वायुदेव खूप रागावले. त्यांनी आपल्या मुलाला मिठीत घेतलं आणि एका पर्वताच्या गुहेत गेले. त्या रागाने त्यांनी आपली गती पूर्णपणे थांबवली. जेव्हा वायूचा प्रवाह थांबला तेव्हा तीनही लोकांतील सर्व जीवांच्या प्राणवाहिन्या थंडावल्या. कथावाचक म्हणाला की वायू थांबल्यामुळे जीव, प्राणी, माणसं आणि देवता सगळेच कोरड्या लाकड्यासारखे निस्तेज झाले. त्यांना अंगदुखी सुरू झाली आणि सगळे धार्मिक कर्मही थांबले. हे पाहून घाबरलेले इंद्र, देवता, गंधर्व, असुर आणि नाग सगळे आपली जीव वाचवण्यासाठी सृष्टीचे सर्जक भगवान ब्रह्मा यांच्याकडे धावले. वायू थांबल्यामुळे तीनही लोकांत हाहाकार माजला. सगळी जीवजंतू, माणसं आणि देवता प्राणसंकटात होते. या भीषण परिस्थितीला पाहून सगळे देवता, ऋषी आणि यक्ष सृष्टीचे सर्जक भगवान ब्रह्मा यांच्याकडे धावले. ब्रह्मा यांनी त्यांची आवाहन ऐकून त्यांना घेऊन त्या पर्वताच्या गुहेत गेले, जिथे पवनदेव आपल्या आवडत्या पुत्राला वज्राच्या आघातामुळे बेहोश अवस्थेत आपल्या हातात घेत बसले होते. ब्रह्मा यांनी बेहोश हनुमानांच्या शरीराची दैवी तेजस्विता पाहिली, जी सूर्य, अग्नी आणि सोन्यासारखी चमकत होती. ते पाहून ते सगळे थक्क झाले होते. समोर सृष्टीचे निर्माता पाहून पवनदेवाने आपल्या मुलाला खांद्यावर घेतलेच. त्यावेळेसही हनुमानच्या कानात अलौकिक कुंडल हलत होते. त्यांच्या डोक्यावर मुकुट, गळ्यात माळ आणि दिव्य अंगांवर सोन्याचे दागिने चमकत होते. पवनदेव ब्रह्माजींच्या पायाशी पडले. ब्रह्माजींनी हाताने प्रेमाने पवनदेवाला उचलले आणि त्यांच्या मुलाच्या अंगावर हात फेरायला सुरुवात केली. ब्रह्माजींचा स्पर्श होताच पवनपुत्र हनुमानची बेहोशी गेली आणि तो उठून बसला. आपल्या मुलाला जिवंत पाहून जसं पाहिलं तसंच जगाचं प्राण म्हणजे पवनदेव पुन्हा पूर्वीसारखं वाहू लागले आणि तीनही लोकांना जीवनदान मिळालं. सगळे जीव, देवता आणि माणसं आनंदाने भरून गेले आणि ब्रह्माजीची जोरदार जय जयकार करू लागले. म्हणा सियाराम, रामचंद्राची जय, पवनसुत हनुमानाची जय, जय सियाराम, जय जय सियाराम. भगवान ब्रह्मा समाधानी होऊन हनुमानाला वर देताना म्हणाले, या बालकाला माझा शाप लागणार नाही आणि त्याचा कोणताही अवयव कधीही अस्त्रशस्त्रांनी जखमी होणार नाही. मग त्यांनी देवतांना सांगितलं, देवतांनो, हा असामान्य बालक भविष्यात तुमचं मोठं भलं करणार आहे, म्हणून तुम्ही त्याला वर द्या, करा. देवराज इंद्रने लगेच आनंदाने हनुमानाच्या गळ्यात कमळाची माळ घालून म्हटलं, माझ्या हातून सुटलेल्या वज्राच्या प्रहारामुळे या छोट्या मुलाचा ठोळा फुटला होता, म्हणूनच या कपिश्रेष्ठाचं नाव हनुमान ठरेल. शिवाय या मुलावर माझ्या वज्राचा काहीही परिणाम होणार नाही आणि त्याचं शरीर माझ्या वज्रापेक्षा सुद्धा जास्त कठीण असेल. तेथे उपस्थित सूर्यदेव म्हणाले, मी त्याला माझ्या तेजशिवाय काहीही देत नाही, पण वेळोवेळी त्याला शिकवून शास्त्र आणि ब्रह्मज्ञानात पारंगत करेन. तो एक अद्वितीय विद्वान आणि उत्तम वक्ता बनेल. वरुणदेव म्हणाले, हा मुलगा माझ्या पाश आणि जल ते नेहमी सुरक्षित असेल. यमदेव म्हणाले, तो निरोगी राहील आणि माझ्या दंडापासून कधीही हारणार नाही. पिंगळ वर्णाचा यक्षराज कुबेर म्हणाला, युद्धात त्याला कधीही विषा देणार नाही. तो माझ्या गदा आणि माझ्या यक्षांकडून कधीही हारणार नाही. भगवान शंकरांनी वर दिला, तो माझ्यापासून आणि माझ्या आयुधांपासून नेहमीच अभेद्य राहील. भगवान विश्वकर्मा म्हणाले, हा मुलगा माझ्या बनवलेल्या सर्व दिव्य अस्त्र आणि शस्त्रांपासून नेहमी सुरक्षित राहील आणि दीर्घायुषी होईल. असं देवतांनी अमूल्य वरदान दिलं. त्यावर ब्रह्माजी खूप आनंदी होऊन म्हणाले, हा दीर्घायुषी होईल. महात्मा आणि सगळ्या प्रकारच्या ब्राह्मण दंडांपासून तो अखंडित राहील. प्रसन्न ब्रह्माजींनी पवनदेवाला सांगितलं, मारुती, तुझा हा मुलगा शत्रूंसाठी भयानक असेल आणि मित्रांसाठी सुरक्षितता देणारा असेल. त्याला युद्धात कोणी हरवू शकणार नाही. तो इच्छित रूप धारण करून कुठेही जाऊ शकतो. त्याची गती थांबवता येणार नाही. तो खूप यशस्वी होईल आणि अत्यंत अद्भुत आणि रोमांचक काम करेल. असं वरदान देऊन ब्रह्मा आणि इतर देवऋषी आपापल्या जागी निघाले. बोला सियावर रामचंद्राची जय, पवनसुत हनुमानाची जय, जय सियाराम, जय जय सियाराम. देवतांनी दिलेल्या वरदानांमुळे हनुमानजी खूपच चपळ आणि नटखट होते. एकतर ते प्रलयकारी भगवान शंकराचे अवतार होते, दुसरे म्हणजे कपी बालक आणि देवतांनी दिलेले अमूल्य वरदान.
त्यांच्या चपळाईमुळे आईवडीलही खूप खुश असायचे. सिंहाची शेपटी धरून चारी बाजूने फिरवणे आणि हत्तीला धरून त्याची ताकद समजणे ही त्यांची रोजची सवय होती. ते मोठमोठे झाडं मुळांसह हलवायचे. असा कुठलाही पर्वताचा शिखर नव्हता जिथे ते उडी मारून पोहोचू न शकलं असतं. संपूर्ण अगम्य जंगल आणि पर्वत ते त्यांच्या दृष्टीने खेळण्यासारखे होते. जंगलातले प्राणी त्यांच्यापासून बरेचदा घाबरत असत, पण मनाच्या आत त्यांना खूप आवडतही. ते सगळ्यांचे मित्र आणि रक्षक होते. कोणीही ताकदवान एखाद्याने दुर्बलाला त्रास दिला तर हनुमानजींना ते सहन होत नसे. ते एका झाडाच्या टोकावरून दुसऱ्या झाडाच्या टोकावर उडी मारत खूप दूर जाऊन पोचायचे. जर त्यांच्या वजनामुळे झाडाची फांदी तुटण्याची भीती वाटली तर ते हलके होऊन जात. वरदानांनी आणि त्यांच्या शक्तीने परिपूर्ण हनुमानजी अनेकदा तपस्वी ऋषींच्या आश्रमात जाऊन तिथे काहीतरी मजेदार वागणूक करायचे की ज्यामुळे ऋषींना त्रास व्हायचा. ते एका ऋषींचं आसन दुसऱ्या ऋषीच्या जवळ ठेवायचे. कोणाचं कमंडलाचं पाणी उलटवायचं, कोणाचं कमंडल फेकून तोडायचं किंवा पाण्यात सोडायचं. हनुमानजी तेव्हा मुनींच्या मांडीवर बसायचे. अहिंसक मुनी ध्यानात मग्न होऊन जप करत असत, पण हा वानर शिरोमणी मुनीची दाढी नोचून पळून जायचा. कोणाची कॉपी तरी कोणाच्या पाठाच्या पोथीचा किंवा धातूचा वस्तू उचलून फेकायचा. हा महाबली पवनकुमार महात्म्यांच्या यज्ञाचं पात्रही नष्ट करायचा. ब्रह्मा आणि देवतांनी दिलेल्या वरदानामुळे ऋषी विवश होऊन शांत बसायचे, पण त्यांना फार त्रास व्हायचा. हळूहळू हनुमानजींचं वय अभ्यासासाठी ठीक झालं, तरीही त्यांची चंचलता कायम होती. आईवडील खूप चिंतेत होते. त्यांनी आपल्या लाडक्या मुलाला अनेक प्रकारे समजावलं आणि वेगवेगळे प्रयत्न केले, पण हनुमानजीच्या चंचलपणीत काहीही बदल झाला नाही. आई अंजना आणि वानर केसरी ऋषींकडे गेले. त्यांनी ऋषींना नम्रतेने विनंती केली, हे बालक खूप काळानंतर कठोर तपाच्या फळस्वरूप प्राप्त झाला आहे. तुम्ही त्याच्यावर कृपा करा आणि अशी कृपा करा की तो विद्या प्राप्त करू शकेल. तुमच्या करुणेनेच त्याच्या स्वभावात बदल होऊ शकतो. तुम्ही दीन आणि निर्धन आम्हावर दया करा. देवतांनी दिलेल्या वरदानांमुळे हनुमानजी खूपच चपळ आणि नटखट होते. ते प्रलयकारी भगवान शंकराचे अवतार होते, तरीही ते आपल्या बालपणाच्या शरारतींना थांबत नसत. त्यांच्या या अपार शक्ती आणि चपळपणामुळे ऋषी फार त्रस्त असायचे. ते अनेकदा ऋषींच्या आश्रमात जायचे आणि तिथे काही ना काही शरारत करत राहायचे, ज्यामुळे तपस्वींना त्रास व्हायचा. ते एका ऋषीचं आसन दुसऱ्या ऋषीच्या जवळ ठेवायचे, कुणाच्या कमंडळातील पाणी उलटवायचे तर कुणाचा कमंडळ फेकून तोडायचे. ते मुनियांच्या कुशीत बसून त्यांची दाढी लाटून पळायचे. या सगळ्या शरारतीमुळे ऋषींनी केलेल्या तपस्येत अडथळा येत होता. ब्रह्मा आणि इतर देवांनी दिलेल्या वरदानांबद्दल माहिती असल्यामुळे ऋषी माणसं मजबूरन शांत बसायचे, पण त्यांना खूप त्रास व्हायचा. हळूहळू हनुमानजीची वय अभ्यासासाठी योग्य झाली, तरीही त्यांची शरारत कायम राहिली. आईवडीलही खूप चिंतित होते आणि त्यांनी ऋषींना नम्रपणे विनंती केली, तपस्वींनो, आपल्याला हा लहान मुलगा खूप दिवसांनी मिळाला आहे. कृपया याच्यावर कृपा करा आणि अशी कृपा करा की तो विद्या शिकू शकेल. ऋषींनी खोल विचार केला. त्यांना ठाऊक होतं, हा मुलगा देवतांची मदत करणार आहे आणि भगवान श्रीरामचा खरा भक्त बनेल. पण अहंकार भक्तांसाठी चांगला नाही. दीन मनानेच प्रभूचं काम होऊ शकतं. म्हणून भृगू आणि अंगिरा ऋषींनी जन्मलेल्या ऋषींनी हनुमानजींना शाप दिला. ऋषींनी कठोर पण उपयुक्त स्वरात म्हटलं, हे वानर बालक, तू ज्या ताकदीवर अवलंबून नेहमीच चंचल राहतोस, आजपासून आमच्या शापामुळे तू ती ताकद खूप काळ विसरशील. तुला तुझ्या शक्तीची जाणीव काहीच होणार नाही. जोपर्यंत कोणी तुला तुझ्या कीर्तीची आठवण करून देणार नाही, तेपर्यंत तुझं बल परत येईल. तपस्वी मुनियांनी अशी शाप देऊन पवनकुमारचा तेज आणि राग कमी झाला आणि ते खूप सौम्य स्वभावाचे झाले. आता ते इतर वानर किशोरांसारखे आश्रमात शांतपणे फिरू लागले. त्यांच्या गोड वागण्यामुळे ऋषी मुनी देखील आनंदी राहू लागले. बोलो सियावर रामचंद्राची जय, पवनसुत हनुमानाची जय. जय सियाराम, जय जय सियाराम. मुलांवर सगळ्यात जास्त प्रभाव मातृशिक्षेचा पडतो. आईचा जीवन आणि शिकवण आदर्श असतो, ज्यामुळे मातांनी आपला मुलगा श्रेष्ठ आणि आदर्श बनवतो. पुराण आणि इतिहास अशा उदाहरणांनी भरलेले आहेत. हनुमानजीची आई अंजनादेवी खूपच धर्मी, तपस्विनी आणि गुणी एक आदर्श आई होती. तिने आपल्या मुलाला मिळवण्यासाठी जी कठोर तपस्या केली, तशीच ती आपल्या प्रिय बाळाच्या आयुष्याच्या उभारणीसाठी सतत जागृत आणि सावध असे. हनुमानजीच्या धैर्यपूर्ण कामांना पाहून ती मनापासून आनंदी होत असे आणि त्याला प्रोत्साहन देत असे. पूजा केल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी ती आपल्या प्राणापेक्षा जास्त आवडत्या मुलाला पुराणांच्या कथा सांगत असे. ती आदर्श पुरुषांच्या
हनुमानांच्या चरित्राची वारंवार कहाणी सांगत असे आणि आपल्या मुलाचा ध्यान त्यांच्याकडे कायम खेचून जात असे. जे महापुरुषांचे चरित्र त्या सांगायच्या तेव्हा त्या वारंवार आपल्या मुलाला विचारायच्या की त्याच्या लालाला त्यातून काय शिकायचं आहे. सर्वज्ञ आणि सर्वांत अंतर्यामी शिवाला काहीही लपलेलं नव्हतं. तरीही लीलेत हनुमानजी कधीकधी अज्ञानी बनून नेमकं उत्तर देत नसायचे. मग आई त्यांना पुन्हा सांगून आठवण करून द्यायची. करुणेच्या सागराच्या अवतारांच्या साऱ्या कथा हनुमानजींना ठाऊक होत्या. त्या ऐकलेल्या कथांना ते आपल्या साथीच्या वानर तरुणांना खूप प्रेमाने आणि जोशाने सांगायचे. बोलो सियावर रामचंद्राची जय. पवनसुत हनुमानाची जय. जय सियाराम. जय जय सियाराम. जेव्हा आई अंजना भगवान श्रीरामांच्या अवताराची गोष्ट सांगायला सुरुवात करायची तेव्हा लहान हनुमानाचं लक्ष पूर्णपणे त्या गोष्टीवरच लागलेलं असायचं. त्याला झोप येत नाही, अगदी थोडीशी झोप येणार नाही. आईला झोप येऊ लागली तेव्हा हनुमान तिला हलवून म्हणायचा, आई पुढे सांगा, मग काय झालं? आई पुन्हा गोष्ट सांगायला सुरुवात करायची. श्रीरामाच्या गोष्टी ऐकून हनुमानाला कधीच कंटाळा येत नसे. तो वारंवार आईला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला सांगायचा. आई अंजना आनंदाने गोष्ट सांगायची आणि हनुमान त्या गोष्टीत भावनेने बुडून जाई. त्याच्या डोळ्यांत आंखांत पाणी येत असे आणि अंग हलू लागे. ते विचार करत की जर मीही तोच हनुमान असतो तर? कथा सांगताना आई अंजना म्हणे, पुत्रा तूही तसाच हनुमान बनेल्स. हो आई, नक्कीच, मी तोच हनुमान बनेन, असं म्हणायचो. हनुमान म्हणे, पण श्रीराम आणि रावण कुठे आहेत? जर रावणने माता सीतेकडे पाहिलं तर मी त्याला चिरडून टाकेन. आई अंजना म्हणाली, पुत्रा तूच तो हनुमान आहेस जिथे सध्या लंकामध्ये एक रावण राज करतोय आणि अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र म्हणून भगवान श्रीरामही अवतरलेत. तू लवकर मोठा हो आणि श्रीरामाला मदत कर. बल आणि पुरुषार्थाची गरज आहे, म्हणून लवकरात लवकर शक्तिशाली आणि पराक्रमी हो जा. आई, माझ्यात शक्ती कमी आहे का? हनुमान रात्रभर शय्यावरून उडी मारत आपला भुज दाखवत आईसमोर आपली अपार ताकद दाखवत. आई अंजना हसत आणि मग आपल्या आवडत्या बालक हनुमानला मिठीत घेत गालावर हात फिरवत मधुर आवाजात प्रभूंचं गुणगान करत झोपवू लागली. हनुमान आई अंजनाच्या छातीशी चिकटून आनंदाने झोपायचा. सहज प्रेमाने हनुमान वारंवार श्रीरामाची कथा ऐकत असे. वारंवार श्रीरामाची कथा ऐकून आणि भगवान श्रीरामाचा विचार आणि स्मरण केल्याने त्यांचं श्रीरामावर असलेलं प्रेम आणखी वाढत गेलं. हळूहळू त्यांचा बहुतेक वेळ श्रीरामाच्या ध्यानात आणि स्मरणातच जाऊ लागला. कधी जंगलात, कधी पर्वताच्या गुहेत, कधी नदीच्या काठावर आणि कधी दाट झाडांत ते ध्यानात बसायचे. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाच्या अश्रू सतत वाहत असत. ध्यानात इतके रमून जायचे की त्यांना भूक आणि तहानही जाणवत नसे. आई अंजना दुपारी आणि संध्याकाळी आपल्या आवडत्या मुलगा हनुमानला शोधायला निघायची. तिला ठाऊक होतं की त्याचा मुलगा कुठे असेल. वन, पर्वत, नदी, तलाव आणि जंगल फिरत फिरत हनुमानाला शोधून आणायची. मगच आईच्या आग्रहावर त्यांना तोंडात अन्न दिलं जायचं. असंच रोज चालत राहायचं. हनुमान आपल्या आराध्याच्या प्रेमात इतके मग्न झाले की स्वतःच्या शरीराचीही काळजी कमी घेऊ लागले. त्यांचं तोंड फक्त राम 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 असं जप करत असायचं. बोलो सियाराम रामचंद्राची जय. पवनसुत हनुमानाची जय. जय सियाराम. जय जय सियाराम. सूर्यदेवांकडून शिकायला माता अंजना आपला मुलगा कसा आहे हे पाहून कधी कधी दुःखी व्हायची आणि वानर राजा केसरीसुद्धा प्रायः काळजी करायचे. हनुमानजीची वय आता शिकायला आणि ज्ञान मिळवायला योग्य झाली होती. आईवडिलांनी ठरवलंच की आता त्यांना गुरूंकडे पाठवायचं, जेणेकरून ते विद्या शिकू शकतील. कदाचित त्यामुळे त्यांच्या मनाचा मार्गही बदलेल. खरं तर ते आपल्या हुशार आणि बलशाली मुलाच्या विद्या, बुद्धी आणि ब्रह्मासारख्या देवांनी दिलेल्या अमूल्य वरदानांशी चांगले परिचित होते. तरीही त्यांना हेही माहीत होतं की सामान्य लोक महापुरुषांचं अनुकरण करतात. समाजात गोंधळ होऊ नये म्हणून महापुरुष मोकळेपणाने फिरत नाहीत. ते नेहमी शास्त्रांच्या मर्यादेचं पालन करतात, नियमांनुसार वागत असतात. त्यामुळे जेव्हा दयाळू देवता पृथ्वीवर येतात तेव्हा ते सर्व गुणांनी समृद्ध असतानाही ज्ञान घेण्यासाठी गुरूच्या घरी जातात. तिथे ते गुरूची पूर्ण सेवा करून फार श्रद्धेने त्यांच्याकडून ज्ञान घेतात. खरं तर गुरूची सेवा करून श्रद्धा आणि भक्तीने घेतलेलं ज्ञानच फळ देतं. म्हणून माता अंजना आणि कपिलेश्वर केसरी यांनी हनुमानजींना शिकायला गुरूंच्या घरी पाठवायचं ठरवलं. आई-वडिलांनी खूप आनंदाने हनुमानजी का उपनयन संस्कार झाला, जो विद्या शिकण्याचा एक महत्त्वाचा विधी होता. मग त्यांनी हनुमानाला म्हटलं की विद्या मिळवण्यासाठी कोणत्या तरी आदर्श गुरूंच्या चरणी जावं लागेल. पण प्रश्न होता, कुठल्या सर्वगुरी आणि पात्र गुरूंच्याकडे जायचं? आई अंजना प्रेमाने आणि विश्वासाने भरलेल्या आवाजात म्हणाली,
पुत्रा, सर्व शास्त्रांचे ज्ञानी आणि सगळ्या लोकांचे साक्षीदार भगवान सूर्यदेव आहेत. त्यांनी तुला वेळेवर वेद शिकवायची हमी दिलीये. त्यामुळे तू त्यांच्याकडे जाऊन श्रद्धा आणि भक्तीने शिक्षण घे. हनुमान थोडं थांबतोय. असं वाटतं की त्यांना सूर्यदेवांपर्यंतची अंतर माहीत आहे. आई अंजना त्यांची ही भावभंगिमा पाहून हसते. आई अंजना म्हणाली, अरे मुला, तुझ्यासाठी सूर्यदेव किती दूर आहे. तुझ्या शक्तीची काही सीमा नाहीये. हा तेच सूर्यदेव आहेत ज्यांना तू अरुण फळ समजून लहानपणी उडून जाऊन गिळायचा प्रयत्न केला होता. तू तर सूर्यदेवांसोबत खेळलास. तुझ्या भीतीने राहू प्राण घेऊन इंद्रकडे पळाला होता आणि तुझ्या भीतीने इंद्रसुद्धा घाबरले होते. असं काहीही काम नाही जे तू करू शकणार नाहीस. तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. तू जा आणि भगवान सविता यांना सगळं ज्ञान मिळव. तुझं कल्याण नक्कीच होईल. आई वडिलांच्या या शब्दांनी आणि आशीर्वादामुळे हनुमानजींना नवीन आत्मविश्वास मिळाला. आपल्या आईवडिलांच्या आज्ञा आणि आशीर्वाद घेऊन हनुमानजींनी एक क्षणही न घालवता आकाशात जोरदार उडी मारली आणि सरळ भगवान सूर्यांच्या रथाजवळ पोहोचले. त्यांनी सूर्यदेवांना प्रणाम केला आणि खूप नम्रपणे आपली इच्छा व्यक्त केली. हनुमानजींनी अतिशय विनम्रतेने म्हटलं, हे प्रभू, माझा यज्ञोपवीत संस्कार झाला आहे आणि माझ्या आईने मला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान घेण्यासाठी तुमच्या चरणांमध्ये पाठवलं आहे. तुम्ही तीनही लोकांमध्ये केक साक्षी आणि संपूर्ण ज्ञानाचे भांडार आहेत. कृपया मला ज्ञान द्या आणि मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. सूर्यदेव हनुमानजीची नम्रता आणि तेज पाहून हसतात. पण त्यांनी एक समस्या सांगितली. सूर्यदेव म्हणाले, पुत्रा, तुझ्या भक्ती आणि ज्ञानाची तृष्णा पाहून मला आनंद होतोय. पण माझी परिस्थिती फारच वेगळी आहे. मला दिवसभर माझ्या रथावर बसून ब्रह्मांड फिरावं लागतं. मी एका क्षणासाठीही थांबू शकत नाही आणि रथावरून उतरणं मला शक्य नाही. अशा परिस्थितीत मी तुला शास्त्र कसे शिकू? हनुमानजी एका क्षणासाठीही नको विचार केला आणि लगेच सूर्यदेवांना एक उपाय सांगितला. हनुमानजी नम्रतेने म्हणाले, हे गुरुदेव, रथाच्या वेगामुळे माझ्या अभ्यासाला काहीही अडचण येणार नाही. तुम्हाला कुठलीही त्रास होणार नाही. मी तुमच्या समोर बसून तुमच्या रथाच्या वेगानेच पुढे चालत राहीन. तुम्ही फक्त मला ज्ञान देत राहा. हनुमानजीच्या या अप्रतिम युक्ती आणि ठाम निश्चय पाहून सूर्यदेव खूप आनंद झाले. त्यांनी हनुमानजींना आपला शिष्य मानून सर्व वेद, उपनिषद, शास्त्रे, व्याकरण आणि ज्ञानविज्ञान शिकवायला सुरुवात केली. कराया असं म्हणून हनुमानजींनी सूर्यदेवांना आपला गुरु मानून त्यांच्यासोबत रथावर बसून सगळी ज्ञान मिळवली. बोला सियावर रामचंद्राची जय. पवनसुत हनुमानाची जय. जय सियाराम. जय जय सियाराम. प्रिय भक्तांनो, आज आपण ऐकली ती महाबली, पराक्रमी आणि परमभक्त पवनपुत्र हनुमानाची अतिशय अद्भुत गोष्ट. ही फक्त कथा नाही, तर भक्ती, धैर्य आणि समर्पणाचं जिवंत उदाहरण आहे, जे आपल्याला शिकवते की प्रभूची खरी सेवा आणि निष्ठा असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. हनुमानजीचं प्रत्येक नाव, प्रत्येक कथा आपल्या आयुष्यात ताकद आणि आशेचा संचार करते. पुढील भागांत आपण हनुमानजींच्या आणखी अद्भुत कथा, त्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि श्रीरामासाठी असलेल्या त्यांच्या अपार भक्तीचा आनंद घेणार आहोत. तुम्हाला ही पवित्र गोष्ट आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहून हनुमानजींच्या चरणी आपली श्रद्धा दाखवा. चला, सियावर रामचंद्राची जय जयकार करूया. पवनसुत हनुमानाची जय. जय श्रीराम. जय हनुमान.